आज आपण बघणार एक्झरसाइज 3.2 बी मधलं क्वेश्चन नंबर सेकंड, त्यामधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघितलं होतं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघणार आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय आहे? इंटिग्रेशन ऑफ 1/4 मायनस 5 कॉस एक्स इंटू डी एक्स. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काही इंटिग्रेशन ऑफ द टाईप बघितले होते. काय टाईप बघितले होते? का 1/a प्लस बी इंटू कॉस एक्स. काय सांगितलं होतं त्यामध्ये आपण? का स्क्वेअर असेल तर आपण त्याला कॉस स्क्वेअरनं डिवाईड करतो, न्युमिरेटर अँड डिनोमिनेटरला, बरोबर. परंतु जर कॉस एक्स असेल तर त्याला आपण काय करतो? कॉस एक्स साइन एक्स असेल, आता अँगल काय इथं एक्स आहे, बरोबर. त्या ठिकाणी काय करतो आपण? टॅन x/2 पुट करतो. टॅन x/2 इक्वल टू टी घेतो. त्यानुसार मग आपण याला सॉल्व करणार. मग या अगोदरचं आपण एक एक्झाम्पल तसं बघितलंच आहे. काय? पुट सोल्युशन. पुट टॅन x/2 इक्वल टू टी. मग याच्यावर टेकिंग डेरिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. टॅन x/2चं डेरिटिव्ह, टॅनचं डेरिटिव्ह काय असतं? सेक स्क्वेअर. x/2 सी x/2 ॲज इट इज सेक स्क्वेअर x/2. परंतु x/2चा पुन्हा डेरिटिव्ह निघतो. काय निघतं? x/2चं डेरिटिव्ह, एक्सचं डेरिटिव्ह 1 आणि 1/2 मल्टिप्लायमध्ये, म्हणजेच 1/2 इंटू एक्सचं डेरिटिव्ह 1 आणि इक्वल टू टीचं डेरिटिव्ह dt/dx. समजलं इथपर्यंत? आता डी एक्सची व्हॅल्यू काढायची. मग डी एक्स इकडे घेऊन टाका. हा 2 डिवाइडमध्ये इकडे आल्यानंतर डी टीला मल्टिप्लायमध्ये, म्हणजे इथं काय राहणार? सेक स्क्वेअर x/2 इंटू डी एक्स इक्वल टू 2 इंटू डी टी. 2 डिवाइडमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये. आता या ठिकाणी सेक स्क्वेअर x/2 इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. मग काय करणार आपण? आता डी एक्सची व्हॅल्यू काढायची. मग सेक स्क्वेअरचं ट्रान्सफर इकडे करा. डी एक्स इक्वल टू 2 डी टी अपॉन सेक स्क्वेअर x/2. आता काय करणार? डी एक्सची व्हॅल्यू निघाली नाही अजून, कारण डी एक्सची व्हॅल्यू काढायची म्हटल्यावर व्हेरिएबल सर्व चेंज व्हायला पाहिजे. डी टी टीच्या स्वरूपात यायला. मग इथं एक्स व्हेरिएबल आहे, म्हणून काय करणार आपल्याला? सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला. काय सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं सेक स्क्वेअरच्या ठिकाणी काय येणार? मग डी एक्स इक्वल टू 2 डी टी अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2. x/2च्या स्वरूपात अँगल आहे म्हणून x/2च्या स्वरूपातच आपण फॉर्म्युला घेणार, बरोबर. आता काय घेतला हा फॉर्म्युला? कारण टॅन x/2ची व्हॅल्यू दिलेली आहे टी, म्हणून इथं टॅन x/2च्या ठिकाणी टी व्हॅल्यू घ्या. म्हणजे डी एक्स इक्वल टू काय येणार? 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. टॅन x/2ची व्हॅल्यू टी आहे, म्हणून टॅन स्क्वेअर x/2ची व्हॅल्यू काय येणार? टी. म्हणजे आपल्या अशा प्रकारे आपण कशाची व्हॅल्यू काढली? डी एक्सची व्हॅल्यू काढली. आता काय इथं कॉस एक्स आहे, मग कॉस एक्सची व्हॅल्यू काढा. कॉस एक्सचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे कॉस टू थिटावरून. काय कॉस टू थिटाचा फॉर्म्युला? सिन्स कॉस टू थिटा इक्वल टू टॅनच्या स्वरूपात काय? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पण कॉस टू थिटाने इथं कॉस थिटा कॉस एक्स आहे, म्हणजे इथं कॉस थिटाचा फॉर्म्युला याच्यावरून काय तयार होणार? 1 मायनस, आता थिटा इथं 2 थिटा होतं, इथं थिटा होता, मग 2 थिटाचा थिटा झाला. इथं थिटाचा हाफ काय होणार? मग 2 थिटाचा हाफ थिटा झाला, तर थिटाचा हाफ काय होणार? थिटा/2. म्हणजे इथं काय येणार? टॅन स्क्वेअर थिटा/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा/2. म्हणजे अशा प्रकारे आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला हा घेतला होता. मग इथं कॉस एक्सचा फॉर्म्युला काय येणार? देअरफॉर कॉस एक्स इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर x/2, थिटाच्या ठिकाणी एक्स म्हणजे x/2 येणार, आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2. आता टॅन x/2ची व्हॅल्यू टी आहे, मग पुट करा इथं. म्हणजेच कॉस एक्स इक्वल टू काय येणार? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. व्हॅल्यू आपण कॉस एक्सची काढली, डी एक्सची काढली. आता हे सर्व व्हॅल्यू यामध्ये पुट करा. याला इक्वेशन नंबर, याला आय इक्वल टू, आणि इक्वेशन नंबर फर्स्ट पुट इन आपण इथं तसं पुट लिहिलेलंच आहे, तरी पण पुट इन इक्वेशन फर्स्ट.
करा पुट फर्स्टमध्ये काय येणार आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ याच्यामध्येच पुट करायचं आहे. खाली जागाने मी वर घेतलं त्यासाठी काय येणार 1 आता डी एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय येणार 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि खाली 4 मायनस 5 इंटू कॉस एक्सची व्हॅल्यू काय काढली आपण 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर तर काय येणार इथं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर केलं. आता इथं पहा हे मल्टिप्लायमध्ये डी एक्स काय मल्टिप्लायमध्ये इथं म्हणून मल्टिप्लायमध्ये 2dt डी एक्सची व्हॅल्यू आपण लिहिली. आता इथं 2 न्यूमरेटर इथं टीच ठेवायचं आपल्याला मग 2 समोर घेऊन टाका काय येणार इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता 1 प्लस टी स्क्वेअर काय डिनोमिनेटरमध्ये ते कुठे जाणार न्यूमिरेटरला मल्टिप्लाय जसं टू समोर घेतला आपण तसंच हा ह्या डिनोमिनेटरला मल्टिप्लायमध्ये जाणार कारण हा फ्रॅक्शनच्या स्वरूपात 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे हा न्यूमिरेटरमध्ये समोर घेतला आणि ह्या डिनोमिनेटरला म्हणजे पहिले काय 4 नंबर मल्टिप्लायमध्ये होणार फर्स्ट दोन्ही टर्म्सला मल्टिप्लायमध्ये घ्यावं लागेल 1 प्लस टी स्क्वेअर आणि मायनस 5 इंटू काय वर 1 मायनस टी स्क्वेअर इथं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि याला पण मल्टिप्लायमध्ये काय येणार इथं डी टी राहणार मग आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर याच्यासोबत मल्टिप्लायमध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. आता पहा 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल हा डिनोमिनेटरमध्ये हा न्यूमिरेटरमध्ये काय येणार आता इथं 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता 4 ब्रॅकेटच्या बाहेर आहे मग 4 मल्टिप्लाय करून घ्या 4 इंटू 1 मीन्स 4 प्लस 4 इंटू टी स्क्वेअर मीन्स 4t स्क्वेअर आणि इथं काय राहिलं -5 ब्रॅकेटच्या बाहेर आहे मग -5 याला मल्टिप्लाय -5 इंटू 1 मीन्स -5 मायनस इंटू मायनस प्लस आणि 5 इंटू टी स्क्वेअर मीन्स 5t स्क्वेअर आणि इथं डी टी ॲज इट इज. आता या ठिकाणी पहा 4t स्क्वेअर 5t स्क्वेअर दोन्ही टर्म्स सारखे म्हणजेच काय येणार 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4t स्क्वेअर प्लस 5t स्क्वेअर मीन्स 9t स्क्वेअर आणि इथं काय 4 मायनस 5 म्हणजेच काय येणार -1 इंटू डी टी. आता क्वाड्रेटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात मग टी स्क्वेअरचं टर्म्स काय पाहिजे आपल्याला फ्री पाहिजेत कशापासून कोइफिशियंटपासून मग 9 समोर घेऊन टाका म्हणजेच काय येणार 2 अपॉन 9 समोर घेतलं म्हणजे कॉमन काढलं मग दोन्ही टर्म्सला 9 डिवाइड होणार 1 अपॉन 9 गेट कॅन्सल म्हणजे इथं येणार टी स्क्वेअर आणि -1 अपॉन 9 डिवाइड करावं लागतं जो टर्म्स कॉमन काढलं त्यानंच डिवाइड करावं लागतं इंटू डी टी. आता इक्वल टू काय येणार 2 अपॉन 9 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा कारण स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्या स्वरूपात आपल्याला कन्वर्ट करावं लागेल म्हणजे 1 कशाचं स्क्वेअर आहे 1चाच आहे आणि 9 कशाचं आहे 3चा याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं आणि इंटू डी टी. तर आपण इथपर्यंत बघितलं समोरचं आपण पुढच्या पेजवर घेऊ इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या बरोबर व्यवस्थित. आता इक्वल टू 2 अपॉन 9 आणि आपल्याला तो स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता वापरता येईल इथं मग काय होतं ते स्टेप 1 अपॉन टी स्क्वेअर -1 अपॉन 3 होल स्क्वेअर इंटू डी टी. आता स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बघितलेला या स्वरूपात काय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स काय 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी म्हणजे एच्या ठिकाणी इथं काय 1/3 आणि एक्सच्या ठिकाणी काय आहे एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी टी स्क्वेअर आहे मग तो फॉर्म्युला यूज करू शकतो आपण मग 2 अपॉन 9 ॲज इट इज काय येणार 1 अपॉन 2a ए मीन्स 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए म्हणजेच टी मायनस इथं काय मग टीच्या ठिकाणी टीच मायनस ए मीन्स 1/3 अपॉन ए एक्स प्लस ए म्हणजे एक्स मीन्स टी प्लस ए मीन्स 1/3 प्लस सी हे सीन्समध्ये लिहून घ्यायचं समजण्यासाठी
काय येणार आहे तिथं 2 × 1 मीन्स 2/3 म्हणजे याचा रेसिप्रोकल तर 3वर जाणार म्हणजे 2/9 हे ॲज इट इज आणि 2/3चं रेसिप्रोकल म्हणजे 3/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ. आता या ठिकाणी पहा दोन्ही ठिकाणी डिनोमिनेटरमध्ये इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे. म्हणजे 3 कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीला पण 3नं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं 3नं टीला मल्टिप्लाय केलं काय होणार 3t मायनस 3 × 1/3 मीन्स 3 गेट कॅन्सल म्हणजेच जसं 3 × 1/3 म्हणजे 3 × 1/3 3 गेट कॅन्सल म्हणजे इथं काय येणार 1 अपॉन इथं पण 3नं मल्टिप्लाय 3 × t मीन्स 3t आणि प्लस 1/3 × 3 मीन्स 1 आणि प्लस सी. आता पहा इथं हा 2 गेट कॅन्सल हा न्यूमरेटरमध्ये हा डिनोमिनेटर. आता ह्या 3नं 9ला डिवाइड होतो 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय राहिलं इथं 1 × 1 मीन्स 1 अपॉन इथं पण 1 × 3 मीन्स 3 आणि इथं पहा लॉग ऑफ. आता इथं टी आहे टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण tan x/2 मग त्या ठिकाणी पुट करा 3 tan x/2 मायनस 1 अपॉन इथं पण 3 tan x/2 प्लस 1 प्लस सी. कारण आपल्याला जो ॲन्सर आहे तो कशामध्ये पाहिजेत एक्स व्हेरिएबलमध्ये म्हणून आता एक्स व्हेरिएबलमध्ये आपण ॲन्सर काढलं. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंडमधलं एक्झरसाइज 3.2b मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर सेकंडमधलं सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं. नेक्स्ट एक्झाम्पल आता बघू आपण. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल थर्ड नंबरचं आणि 4 नंबरचं एक्झाम्पल सेम आहे. थर्ड नंबरचं आणि 4 नंबरचं एक्झाम्पल सेम आहे. तर आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेऊ तुम्ही 4 नंबरचं तुम्ही स्वतः सॉल्व करा. आता इथं cos x दिलेलं आहे sin x दिलेलं आहे. मग आपण काय करणार सबस्टिट्यूशन तसंच पहिल्या एक्झाम्पल सारखंच पुट tan x/2 = t काय ना डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तसं dx ची व्हॅल्यू काय काढली होती आपण इथं मग डायरेक्ट घेऊ शकतो 2dt/1 + t². तसेच प्रकारे cos x ची व्हॅल्यू काय काढली होती आपण cos x = काढलं होतं 1 - t²/1 + t². तुम्ही सविस्तर काढू शकता. sin x ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये 2t/1 + t². आता ह्या सर्व व्हॅल्यू आपण काय करणार पुट करणार कशामध्ये या इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. तर इथं लिहू शकतो आपण पुट इन इक्वेशन फर्स्ट काय येणार मग I = इंटिग्रेशन ऑफ 1/. आता 1/. काय येणार dx ची व्हॅल्यू काय आहे dx ची व्हॅल्यू काय dx ची व्हॅल्यू आपण काढली काय 2dt/1 + t². आता या ठिकाणी आपण 2 प्लस cos x ची व्हॅल्यू काय 1 - t²/1 + t². नंतर मायनस sin x ची व्हॅल्यू 2t/1 + t². हे सर्व व्हॅल्यू आपण पुट केल्या. आता आपण काय करणार न्यूमरेटरमध्ये 2 आहे 2 समोर घेऊन टाका 2 इंटिग्रेशन ऑफ आणि dt ला डिवाइडमध्ये 1 + t² कारण dt ला फ्री करायचं मग 1 + t² डिनोमिनेटरमध्ये त्यानं डिनोमिनेटरला मल्टिप्लायमध्ये करावं लागेल. मग म्हणजेच काय करता येईल आपल्याला इथं 1 न्यूमरेटरमध्ये ॲज इट इज इथं राहणार dt आणि याला मल्टिप्लाय ईच टर्म्सला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 2 × 1 + t म्हणजे इथं येणार 2 × 1 + t². नंतर प्लस 1 - t²/1 + t² इंटू 1 + t². तशाच प्रकारे 2t मायनस हा समोर घेऊ आपण 2t/1 + t² इंटू 1 + t² आणि इंटू dt म्हणजे 1 + t² ने याला पण मल्टिप्लाय केलं. आता डिनोमिनेटरमध्ये हा न्यूमरेटरमध्ये गेट कॅन्सल हा पण गेट कॅन्सल म्हणजेच अशा प्रकारे आपण काय करू शकतो 2 × इंटिग्रेशन ऑफ 1/. 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना मल्टिप्लाय करा 2 × 1 मीन्स 2 प्लस 2 × t² मीन्स 2t² प्लस
इथं काय राहिलं 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस टी स्क्वेअर, काही चेंजेस होणार नाही. इथं काय राहिलं मायनस 2t आणि इंटू डी टी काय येणार इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. आता टी स्क्वेअर इथं मायनस टी स्क्वेअर आहे, 2t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर म्हणजेच सबट्रॅक्शन होणार, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच काय येणार टी स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार म्हणून समोर घेतलं मी. आता नंतर टीचं टर्म आहे का आहे मायनस 2t, नंतर कॉन्स्टंट टर्म 2 + 1 म्हणजेच +3 इंटू डी टी. इथपर्यंत समजलं. आता काय करणार आपण इक्वल टू या ठिकाणी आता क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात आलं. मग फ्री फ्रॉम कोइफिशियंट टी स्क्वेअरला फ्री करायची गरज नाही कारण इथं कोइफिशियंट नाही आहे म्हणून डायरेक्ट काय करणार आपण थर्ड टर्म काढणार. थर्ड टर्म इक्वल टू काय 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ मीन्स कोइफिशियंट ऑफ टी, इथं एक्स नाही टी आहे होल स्क्वेअर. काय येणार 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी, टीचं कोइफिशियंट किती आहे 2 आहे म्हणजे 2 आणि होल स्क्वेअर. 2 टू गेट कॅन्सल, हा डिनोमिनेटर हा न्यूमिनेटर म्हणजे राहिलं काय 1 स्क्वेअर मीन्स 1. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं +1 -1 फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म काय आलं 1 आलं. एकदा ॲड करा एकदा सबट्रॅक्ट करा. काय येणार इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 2t +1 -1 आणि +3 ॲज इट इज इंटू डी टी. काय येणार इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. आता याला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात कन्वर्ट करावं लागेल म्हणजे टी स्क्वेअर मायनस 2t आणि 1 कशाचं स्क्वेअर आहे 1चाच म्हणून 1 स्क्वेअरमध्ये लिहू शकतो आपण. आणि -1 + 3 मीन्स +2 सबट्रॅक्शन झाली आहे दोघांची. हा 1 स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केला. का केलं कारण क्वाड्रॅटिक स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करण्यासाठी क्वाड्रॅटिक एक्सप्रेस म्हणजे ए स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर, ए स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर या स्वरूपात झालं तो. मग आपण काय करता येईल आपल्याला 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन मग याला ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करता येईल म्हणजे ए स्क्वेअर मीन्स टी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजेच ए टी, एच्या ठिकाणी काय येणार टी आणि सेकंड मिडल टर्म मायनस आहे म्हणून मायनस आणि थर्ड टर्म कोणता आहे 1 स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर मीन्स 1 म्हणजे ए मायनस बी म्हणजेच 1t - 1 होल स्क्वेअर आणि +2. तर 2ला पण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा. मग 2ला स्क्वेअरमध्ये करायचं म्हणजेच √2 होल स्क्वेअर आणि इंटू डी टी. म्हणजे आपण काय करू शकतो आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करू शकतो. या ठिकाणी घेऊन टाकू काय येणार इक्वल टू. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला काय यूज करता येईल आपल्याला x² + a² म्हणजेच काय येणार स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार 2 ॲज इट इज. स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे तो सिन्स स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घेऊ आपण 1 अपॉन x² + a² इंटू dx. काय 1 अपॉन a टॅन इनवर्स x अपॉन ए. कारण या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला काय हा पूर्ण समजा x घेतला आणि हा ए घेतला मग x² + a² 1 अपॉन. मग त्यानुसार स्टँडर्ड फॉर्म्युला इथं आपण यूज करू शकतो. काय ना स्टँडर्ड फॉर्म्युला मग 2 ॲज इट इज. हा 2 जो आहे तो ॲज इट इज. काय येणार 1 अपॉन ए. ए मीन्स ए काय इथं √2. ए काय आहे √2 म्हणजेच 1 अपॉन √2 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स मीन्स एक्सच्या ठिकाणी काय t - 1 म्हणजेच टॅन इनवर्स t - 1 अपॉन ए एक्स अपॉन ए. ए मीन्स √2 आणि +c. काय येणार इथं हा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर कॅन्सल होणार नाही कारण हा रूटमध्ये नाही. मग याला रूटमध्ये कन्वर्ट 2 इंटू याला रूटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे √2 होल स्क्वेअर आणि इंटू 1 अपॉन √2 टॅन इनवर्स ऑफ काय येणार t - 1 अपॉन √2 +c. आता या ठिकाणी हा स्क्वेअरमध्ये घेतला आपण कारण हा 2 आहे हा √2 आहे. मग कॅन्सल करण्यासाठी याला स्क्वेअर म्हणजे हा √2 गेट कॅन्सल आणि हा स्क्वेअर कॅन्सल याच्यातला एक कॅन्सल झाला √2 होल स्क्वेअर आहे. तर मग काय राहणार √2 टॅन इनवर्स ऑफ. आता या ठिकाणी
टी -1. टी मीन्स tan x/2. म्हणजेच काय येणार इथं tan इनवर्स ऑफ tan x/2 -1 अपॉन √2 प्लस सी. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2मधलं 3rd नंबरचं एक्झाम्पल बघितलं. पुढील एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.